हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. ह्या ठिकाणी मी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. थोडक्यात या ठिकाणी मी मटका गळ्यावरती आकार दिलेला आहे. आता या ठिकाणी अशी 3.5 इंचाची 3 इंचाची मी पट्टी घेऊन त्या ठिकाणी एक शिलाई मारून घेत आहे आणि त्या ठिकाणी आपण फील तयार करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तयार करून दाखवलेली आहे. तर ही अशी व्हिडिओ फुल पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहू शकतात. असे खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण सर्व साईडने एका साईडने म्हणजे ही शिलाई घालून पलटी मारून घेणार आहोत. त्याआधी मी हे सर्व पील तयार करून घेत आहे पट्टी. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही आपली पट्टी तयार झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आता ही पट्टी तयार झाल्यानंतर आता आपण सुईच्या साईडने या ठिकाणी एका कडेला टाका घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा फिट करून घेऊन त्या ठिकाणी सुई आतमध्ये घालून घेणार आहोत. तर त्याआधी आपण या ठिकाणी व्यवस्थित असा टाका घालून घेत आहोत. टाका फिट करून घ्यायचा. आता ही सुई आतमध्ये घालून पूर्ण सुई दुसऱ्या टोकापर्यंत न्यायचा आणि काढून घ्यायचा कापड आतमधून बाहेर. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी मी कापड आतमध्ये घालत आहे आणि वडत आहे सुईला. तर ह्या ठिकाणी मी सुई आतमध्ये घालून घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी आता हा कापड थोडा बाहेर ओढून घेत आहे आणि दोरा बाहेर काढून घेते. तर अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी ही पलटी मारून घेतलेली आहे. तर या ठिकाणी सरळ अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने ही पलटी मारून होते. तर अशा पद्धतीने आपण बंदसुद्धा करू शकतात. त्या ठिकाणी आपण थोडंसं कापड बारीक ठेवून त्या ठिकाणी बारीक शिलाई घालून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने ही आपली पट्टी तयार झालेली आहे. तर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी फील तयार करून घेत आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थोड्या अर्धा इंचावरती मी ही पट्टी फोल्ड करून घेत आहे आणि त्या ठिकाणी प्लेट्स पाडून घेत आहे. ही प्लेट्स अशाच पद्धतीने पूर्ण पट्टीवरती आपण पाडून घेणार आहोत. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ही सर्व पट्टीवरती फील तयार करून झालेली आहे. तर ही फील अशीच तयार करून घेणार आहोत आणि आता आपण ह्या गळ्यावरती ही फील लावून घेणार आहोत. तर ही फील कशा पद्धतीने लावायची मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याआधी तुम्ही ह्या ठिकाणी हा व्हिडिओ पहा. तर ही फीलसुद्धा खूप छान तयार झालेली आहे. तर आता आपण हा ब्लाऊज तयार करून घेणार आहोत. आज तर हा ब्लाऊजवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आता आपण गळा हा खूप छोटा तयार केलेला होता. मटका आकार आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. तर या ठिकाणी आता मटक्या आकारावरती आपण ही शिलाई मारून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपण गळा तयार करून घेणार आहोत. तर सर्व साईडने पाव इंचावरती ही शिलाई मारून घ्यायची. एका आकारामध्ये ही शिलाई मारून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने गळ्याच्या सर्व साईडने आपण ही शिलाई मारून घेत आहोत. तर हे अशा पद्धतीने खालच्या साईडला गोल आकारमध्ये ही शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे. गळ्याच्या सर्व साईडने शिलाई झाल्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा आपण ह्या ठिकाणी शिलाई घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक स्टेप आता आपण गळ्यामधला जो ब्लाऊजचा कापड होता तो आपण ह्या ठिकाणी कट करत आहोत. तर अशा पद्धतीने ब्लाऊजचा जो मधला कापड होता तो आपण ह्या ठिकाणी कट केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी ब्लाऊजमधून हात घालून हा पलटी मारून घेतलेला आहे आणि आता पलटी मारून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण एक डापटीप शिलाई मारून सुद्धा घेणार आहोत. तर गळ्याच्या सर्व साईडने आपण ही डापटीप शिलाई मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने गळ्याच्या सर्व साईडने आपण ही डापटीप शिलाई मारून घेत आहोत. खालचा कापड खालच्या साईडला करायचा अस्तरचा आणि वरचा मेन फॅब्रिकसुद्धा वरच्या साईडला वळून घ्यायचा आणि हाताच्या साईडने ही पूर्ण डिझाईन कंप्लीट करून घ्यायची. गळ्याच्या सर्व साईडने अशाच पद्धतीने हा कापड वर करत त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची असते.
जर मुंड्या घेरमधून तुमचा ब्लाऊज उतरत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मुंडा घेर कमी करू शकतात. 6 इंच किंवा मुंडा वाढवल्यानंतर हा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते आणि गळ्यावरून ब्लाऊज उतरत असतो. काही वेळेस तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं तिरपी शिलाई मारून घ्या, पाऊण इंच तिरपी शिलाई गळ्यावरती मारून घ्या, त्या ठिकाणी ब्लाऊज फिट बसतो. नेक्स्ट म्हणजेच आपण दुसरी स्टेप त्या ठिकाणी मी सांगणार आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यात सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी बंद लावून देऊ शकतात कस्टमरला. तर अशा पद्धतीने गळ्याच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. नंतर नेक्स्ट स्टेप सर्व बाजूने मुंड्या घेराच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी अस्तरावरती ही शिलाई मारून घेऊन जो उरलेला एक्स्ट्रा भाग आहे, कापड आहे, तो आता आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व साईडने आपण ही शिलाई घालून घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी कमरेचे टक्स पाडून घेणार आहोत. कमरेचे टक्स हे नेहमी ब्लाऊजच्या म्हणजे जो शोल्डर असतो त्याच्या सेंटरवरती ठेवायचा आणि 4 इंचावरती मार्किंग करून खालच्या साईडला अर्धा इंच ठेवून वरच्या साईडला निमुळता भाग घेऊन या ठिकाणी टक्स पाडून घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही टक्स पाडून तयार झालेली आहे. एकमेकावरती मार्किंग करून हे टक्स पाडून घ्यायचे असतात. तर हे टक्स पाडून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण ही जे आपण फ्रिल तयार केलेली होती ती आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत. मी या ठिकाणी ही फ्रिल थोडीशी वेगळ्या पद्धतीने लावून घेणार आहे, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर ही फ्रिल मी कशा पद्धतीने लावून घेणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. तर ह्या ठिकाणी मी आधी लेस लावून घेत आहे. तर तुम्हाला वाटत असेल ही तर फ्रिल मी पहिल्यांदाच तयार केलेली आहे, तर ह्या ठिकाणी लेस का यूज करत आहे तर ते तुम्हाला नंतर समजेलच. तर त्याआधी मी या ठिकाणी हे लेसचा वापर करून या ठिकाणी लेस लावून घेत आहे. तर हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लेस लावून घेत आहोत. तर ही लेस मी अर्धवट लावून घेत आहे. हाफ गळ्यावरती ही लेस लावून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने अशी ही फ्रिल लावून घेत आहे. तर ही अशा पद्धतीने या ठिकाणी फ्रिलची मार्किंग करून त्या ठिकाणी लेस लावून घेत आहे. तर हे ह्या ठिकाणी लेस कट केलेली आहे आणि आता त्या ठिकाणी शिलाईसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी ही फ्रिल लावून घेत आहे. तर हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गळ्यावरती कमरेच्या साईडने ही फ्रिल जॉईंट करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने ही फ्रिल लावून घ्यायचं आणि वरच्या साईडला थोडंसं आकार देऊन या फ्रिलवरती ही डिझाईन गळ्यावरती लावून घेणार आहोत. तर वरच्या साईडने नंतर गळ्याला जशाच तशी ही फ्रिल लावून घ्यायची आहे. तर हे अशा पद्धतीने गळ्यावरती ही लेस लावून झालेली आहे आणि फ्रिलसुद्धा लावून झालेली आहे. तर हे आपली डिझाईन तयार झालेली आहे.